केलं आहे का? काही लोक कुठेही गेले तरी लगेच मित्र बनवतात. ऑफिस असो, लग्न समारंभ असो किंवा एखादी पार्टी, लोक आपोआप त्यांच्याशी बोलायला येतात, त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांना आवडू लागतात. तर काही लोक मात्र खूप चांगले असूनही लोकांमध्ये मिसळू शकत नाही. प्रश्न असा आहे, हे लोक जन्मतः सोशल असतात का, की त्यांच्याकडे काही सिक्रेट फॉर्म्युला असतं? आज आपण पाहणार आहोत हाऊ टू टॉक टू एनीवन या पुस्तकातून मिळणारे असे धडे जे तुमचं कम्युनिकेशन पूर्णपणे बदलू शकतात. लोकांना तुमच्यात रस नसतो, त्यांना स्वतःमध्ये रस असतो. समजा तुम्ही एका लग्नात गेला आहात, तुम्हाला कुणीच ओळखीचं नाही. तिथे तुम्हाला दोन व्यक्ती पहिली व्यक्ती सतत स्वतःबद्दल बोलते, मी हे केलं, मी तिथे गेलो, माझ्याकडे हे आहे. दुसरी व्यक्ती मात्र तुम्हाला विचारते, तुम्ही काय करता, या क्षेत्रात कसे आलात, तुमचा सर्वात मोठा अनुभव कोणता? घरी गेल्यावर तुम्हाला कोण जास्त आवडेल? दुसरी व्यक्ती, कारण तिने तुम्हाला महत्त्व दिलं. पुस्तकाचा पहिला मोठा धडा हाच आहे, लोकांना तुमची स्टोरी ऐकण्यापेक्षा स्वतःची स्टोरी सांगायला जास्त आवडतं. म्हणून लोकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करू नका, त्यांच्यात इंटरेस्ट दाखवा. लोक तुमच्या हसण्यावरून तुमच्याबद्दल मत बनवतात. लेखिकेने अनेक यशस्वी लोकांचं निरीक्षण केलं. त्यांना एक गोष्ट लक्षात आली, प्रभावी लोक लगेच हसत नाहीत, ते आधी समोरच्या व्यक्तीकडे पाहतात, आय कॉन्टॅक्ट करतात आणि मग हळूहळू हसतात. कल्पना करा, तुम्ही ऑफिसमध्ये नवीन आहात, मॅनेजर तुमच्याकडे बघतो, क्षणभर थांबतो आणि मग हसतो. तुम्हाला वाटतं या व्यक्तीने मला नोटीस केलं. अशी छोटी गोष्ट सुद्धा कनेक्शन तयार करतं. लोक तुमचे शब्द ऐकण्यासाठी तुमची बॉडी लँग्वेज वाचतात. एकदा स्वतःला हा प्रश्न विचारा, जेव्हा एखादा मित्र तुमच्याशी बोलत असतो आणि तुम्ही मोबाईल स्क्रोल करत असता, त्याला कसं वाटत असेल? कदाचित त्याला वाटत असेल, याला माझ्यात रस नाही. पण जर तुम्ही पूर्ण लक्ष दिलत, आय कॉन्टॅक्ट ठेवला, मध्ये मध्ये मान हलवली, तर त्याला हा माणूस खरंच मला ऐकतोय. म्हणूनच पुस्तकात स्टिकी आईज आणि बिग बेबी पायवोट सारख्या टेक्निक्स आहेत. कारण लोकांना तुमचं लक्ष हवं असतं. लोकांना ॲडवाईसपेक्षा अंडरस्टँडिंग हवी असते. समजा तुमचा मित्र म्हणतो, आज ऑफिसमध्ये खूप वाईट दिवस गेला. बहुतेक लोक लगेच उपाय सांगतात, तू असं करायला हवं होतं, तू नोकरी बदल, तू त्याला उत्तर द्यायला हवं होतं. पण पुस्तक सांगतं, लोकांना सर्वात आधी सोल्युशन नको असतो, त्यांना अंडरस्टँडिंग हवी असते. त्याऐवजी असं विचारा, अरे खरंच? मग पुढे काय झालं? फक्त हा प्रश्न विचारलात तरी समोरची व्यक्ती तुमच्याशी जास्त कनेक्ट होते. नाव लक्षात ठेवणं ही सुपर पॉवर आहे. कल्पना करा, तुम्ही एका सेमिनारमध्ये राहुल नावाच्या व्यक्तीला भेटला. एका महिन्यानंतर पुन्हा भेट होते आणि तुम्ही म्हणता, राहुल तुमचा प्रोजेक्ट कसा चाललाय? त्याला आश्चर्य वाटतं, कारण बहुतेक लोक नाव विसरतात, पण तुम्ही लक्षात ठेवलं. लोकांना स्वतःचं नाव खूप प्रिय असतं. म्हणून नाव लक्षात ठेवणं म्हणजे फक्त मेमरी स्किल नाही, ती रिलेशनशिप बिल्डिंग स्किल आहे. प्रत्येक व्यक्तीला VIP सारखं वाटायला आवडतं. एकदा विचार करा, तुम्हाला कोण आवडेल? जो सतत स्वतःबद्दल बोलतो की जो तुमचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतो? उत्तर स्पष्ट आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक इच्छा असते, मी महत्वाचा आहे. म्हणूनच पुस्तक सांगतं, जेव्हा तुम्ही कोणाचं मनापासून कौतुक करता, तेव्हा तुम्ही त्याचं बोलणं लक्षात ठेवता. जेव्हा तुम्ही त्याला पूर्ण लक्ष देता, तेव्हा तो व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतो. पुस्तकात सर्वात मोठा धडा, जर मला संपूर्ण पुस्तक एका वाक्यात सांगायचं असेल तर, लोकांना तुमची बुद्धिमत्ता दाखवण्याचा प्रयत्न करू नका, त्यांना त्यांची किंमत जाणवून द्या. कारण शेवटी लोक तुमचं पद, पैसा किंवा ज्ञान लक्षात ठेवत नाहीत, ते लक्षात ठेवतात, या व्यक्तीसोबत असताना मला कसं वाटलं. आणि जे लोक इतरांना महत्वाची भावना देतात, तेच लोक आयुष्यात मजबूत नाती, चांगल्या संधी आणि खरा प्रभाव निर्माण करतात. जर हा सारांश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शब्दांची सफरला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या बुक समरीमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.